मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. डायरेक्ट बोलते मी. तर मी वॉइस वगैरे करते, थोडीफार चूक झाली असेल तर समजून घ्या, कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे. चला माझी पहिला ब्लॉगची सुरुवात करते. तर आज हे घरी येणार होते जेवायला, म्हणून मी स्वयंपाक काय सगळी केला नव्हता, आत्ता बनवून ठेवला आहे. तर तुम्हाला दाखवते मी स्वयंपाकमध्ये काय बनवलं आहे. तर इथं मी फोडणीचं वरण केलं होतं, कारण त्यांना आवडतं. आणि आज ना आमचा स्पेशल डे म्हणून मी आज असं जेवण बनवलं होतं. आणि इथं बटाट्याची भाजी केली होती मी, हिरव्या मिरच्यांची. आणि तिकडं भात वगैरेही झाला आहे, आणि चपात्याही बनवून झाल्या आहेत. आणि आता तेही आलेत घरी जेवायला, तर बघू शकता तुम्ही. आणि एवढा पसारा माझ्या मुलीने करून ठेवला आहे, बघा तुम्ही केवढा पसारा केला आहे. आणि त्यांना आता मी जेवण वगैरे वाढून देते, कारण त्यांना लगेच जायचं आहे ड्युटीला, कारण जास्त वेळ ते घरी थांबत नाही त्याच्यामुळे. तर हे माझे हस्बंड आहेत. ते व्हिडिओमध्ये जास्त येत नाही, कारण आज काय ॲनिव्हर्सरी. त्यांना आठवण आहे, नाही तर दरवर्षी मी आठवण करून देते, त्यांना आठवण पडून राहते. म्हणून मी आज त्यांना घरी सांगितलं की आज घरी आहे जेवायला, कारण त्यांना डाळ भात खूप आवडतो आणि फोडणीचं वरण, जास्त करून फोडणीचं वरण जास्त आवडतं त्यांना, म्हणून त्यांचं आवडीचं जेवण बनवलं आहे मी. तर चला मग भेटू, मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते, कारण आता त्यांना जायचं आहे. मी जेवण वगैरे बनवून देते. चल भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. हाय, आता ते पण गेले ड्युटीला, म्हणजे जेवण वगैरे झालेत आमचे, सगळं घरामधलं आवरून झालं आहे. आणि ती झोपली. दाखवते मी तुम्हाला कशी झोपली. कारण आज तिला ना खूप सर्दी झाली, त्याच्यामुळे तिला काहीच म्हणजे असं बरं वाटतच नाही, त्याच्यामुळे मी विक्स वगैरे लावून तिला झोक्यामध्ये टाकून दिलं, झोपली ती. दाखवते मी तुम्हाला कशी झोपली ती. तरी बघू शकता तुम्ही आता कशी झोपली. तर आता टी व्ही वगैरे सगळं बंद करून दिलं आहे, कारण थोडंफार तिला बी आराम लागेल, कारण सकाळी लवकर उठते ना त्याच्यामुळे. तर तिला आहे ना म्हणजे सर्दीचं एवढं जाम होऊन गेलं आहे, आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आणि थंडीमध्ये स्कूलमध्ये जाते ना, त्याच्यामुळे जास्तच त्रास होतो आहे. मला डायरेक्ट झोपून गेली, दररोज का झोपत नाही, पण आज झोपून गेली. मग आता माझे सगळे काम वगैरे झाले, फक्त हे ड्रेस आहेत, हे जे ड्रेस दिसत आहे तुम्हाला, यांनाच फिटिंग वगैरे करायची मला. एका बाईचे ते द्यायचे आहेत, परवा आले होते, अजून झाले नाहीत, आता करेन मी. आता घरामधले सगळे कामं वगैरे झाले आहेत, काही काम नाही, आता हेच करेन मी. आणि ती दुसऱ्या बाईची नाईटी वगैरे बी ते बी द्यायची मला, कारण ती खालून कटिंग झाली आहे, फक्त बायांमध्ये बाकी ते करून द्यायचं आहे मला. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी होती, लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. तर आमच्या लग्नाला आता ही आमची 8वी ॲनिव्हर्सरी आहे. 9 वर्ष म्हणजे 8 वर्ष पूर्ण झाले, आता 9वं लागलं. तर संध्याकाळी काय प्लॅन आहे मी सांगते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये, काय काय नाही सगळं सांगेन मी तुम्हाला. तर चला भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. आता संध्याकाळी झाली, माझी तयारी झाली. ही साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जातोय आम्ही बाहेर जेवायला. कुठं जातोय तुम्हाला दाखवते मी. चला भेटूया डायरेक्ट आता तिथं हॉटेलमध्ये. जास्त असं काही जेवण आलंय, पोळ्या, सॅलड वगैरे पोंगे. जास्त पोळी दे ना. आता आलोय हॉटेलमधनं जेवण करून. आम्हाला आहे ना चवच आवडली नाही तिची, म्हणजे एकदम बेकार होतं जेवण. हॉटेलचं नाव वगैरे मी काही सांगत नाही, पण एकदम बेकार होतं ते जेवण. तर आमचं पोट भरलं नाही, तर आता आम्ही बाहेर जातोय बदाम शेक प्यायला. आता घरी आलोय, जुडा वगैरे घालून घेतलाय, कारण मोकळे केस तर मला अजिबात सहन होत नाही. तर मी ब्लॉग इथंच एंड करते. आता बाहेरचं काय दाखवत नाही, कारण भरपूर वेळ होऊन गेला आहे.
तर ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही जर माझ्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.